jungle. शेतकऱ्यांचा संताप. वाळवा तालुक्यात शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीची संशयास्पद गाडी कामेरीत रोखली. गेल्या काही दिवसापासून राज्यभरात तीव्र विरोधामुळे वादळ उठवणाऱ्या शक्तीपीठ महामार्गावरून आता वाळवा तालुक्यात राजकीय आणि सामाजिक संघर्ष कमालीचा पेटला आहे. शेतकऱ्यांचा तीव्र विरोध डावलून प्रशासन छिप्या पद्धतीने मोजणी करत असल्याच्या संशयावरून आज कामेरी येथे शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध सुटला. मोजणीसाठी आलेले हायटेक वाहन शेतकऱ्यांनी थेट ग्रामपंचायतीसमोर अडवून धरत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. आज सकाळी वाळवा तालुक्यातील कामेरी गावच्या हद्दीत MH02 FE 1822 या क्रमांकाची आधुनिक कॅमेरे लावलेली एक संशयास्पद गाडी 2 व्यक्तीसह फिरताना आढळून आली. ही गाडी पाहताच कामेरी गावच्या शेतकऱ्यांनाही शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठीच आली असल्याचा दाट संशय आला. क्षणाचाही विलंब न करता गावातील जागरूक शेतकऱ्यांनी एकत्र येत ती गाडी थेट ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणली आणि त्या व्यक्तींना जाब विचारत कसून चौकशी केली. शेतकऱ्यांनी घेरल्यानंतर गाडीतील व्यक्तींनी आम्ही राष्ट्रीय महामार्गाची मॅपिंग करण्यासाठी आलो आहोत अशी कबुली दिली. मात्र याबाबत अधिक खातरजमा करण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याशी फोनवरून संपर्क साधला. त्यावर अधिकाऱ्यांनी धक्कादायक उत्तर देत या मॅपिंगसाठी आलेल्या व्यक्तीशी आमचा काहीही संबंध नाही असे सांगत हात झटकले. अधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे संभ्रम आणि शेतकऱ्यांमधील संताप अधिकच वाढला. यावेळी कामेरीचे सरपंच रणजित पाटील, प्राध्यापक अनिल पाटील, सचिन जाधव, कुरहपचे विजय पाटील, महादेव मोहिते यांच्यासह कामेरी, आयतोडे खुर्द आणि कुरहप परिसरातील शेतकरी अत्यंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या जमिनी कोणत्याही परिस्थितीत जाऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. प्रशासनाकडून छुप्या पद्धतीने हालचाली सुरू असल्याचा संशय आल्याने आता वाळवा तालुक्यातील शेतकरी प्रचंड जागृत झाले आहेत. थेट कॅमेरे लावलेली गाडी पकडून प्रशासनाला जाब विचारल्याने शेतकऱ्यांच्या जमिनीवर डोळ्यात ठेवाल तर गाठ आमच्याशी आहे असाच थेट इशारा या आंदोलनातून देण्यात आला आहे. या घटनेमुळे आता वाळवा तालुक्यात शक्तीपीठ महामार्गावरील संघर्ष आणखीन तीव्र होण्याची चिन्हे आहेत. शक्तीपीठ महामार्गाला विरोध असताना ही सर्वे करणारी गाडी हायवेवरनं फिरत होती. शेतकऱ्यांनी ती अडवून इथं ग्रामपंचायतीच्या समोर आणलेली आहे. तात्काळ कळताच जवळजवळ 100-200 शेतकरी इथं जमा झालेत आणि हे सांगतायत की जुन्या हायवेचा सर्वे आहे, पण त्या नावाखाली शक्तीपीठ महामार्गाचा सर्वे होत असल्याचा आम्हा सगळ्यांना संशय आहे. आणि ते प्रत्येक 10 मिनिटानंतर वेगवेगळे काहीतरी बोलतात. मगाशी वेगळं बोलले, आत्ता वेगळं बोलले. आम्ही यांच्या वरिष्ठांचे आत्ता बोललेलो आहे. त्यांची गाडी आम्ही चेक केली. त्यांच्या लॅपटॉपवरती जेवढा आता सर्वे केला होता तो जेवढा डाटा होता तो सगळा उडवलेला आहे आम्ही. आणि आता त्यांना आम्ही वॉर्निंग देतोय की जर ही गाडी पुन्हा इथं हायवेला जर दिसली तर याचं चाक सुद्धा शिल्लक राहणार नाही, एवढा आम्ही त्यांना इशारा देतो. आता कुठली दिसली नाही. सर्व शेतकरी आल्यापासून 5 मेपासून आमच्या गावामध्ये रात्री 7 नंतर हे ड्रोन फिरतात. आता हे ड्रोन कुठल्या संदर्भात फिरतात याला पोलीस प्रशासनाची परवानगी त्यांनी घेतली आहे का, किंवा शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात हा ड्रोन आहे किंवा राष्ट्रीय प्राधिकरण महामार्गाच्या संदर्भात आहे याचा अद्याप खुलासा झालेला नाही. परंतु बेकायदेशीर ड्रोन उडवणं हे बेकायदेशीरच आहे. पण असं असताना रात्रीच्या वेळेला ड्रोन फिरवण्याची गरज काय? तर आम्हा शेतकऱ्यांना दाट संशय आहे की हा शक्तीपीठचाच सर्वे आहे. फक्त शेतकऱ्यांची दिशाभूल करून उघड केल्याच्या नंतर विरोध होईल म्हणून की असा गुपचूप पद्धतीनं यांचा सर्वे सुरू आहे आणि जमीन ॲक्वेरिशनचं काम गुप्तपणे यांचं चालू असल्याचा आम्हाला दाट संशय आहे. म्हणून आज आम्ही यांना या ठिकाणी थांबून विचारलेलं आहे आणि पत्रकार बांधवांच्या निदर्शनात ही गोष्ट आम्ही आज आणून देत आहे. शक्तीपीठ महामार्गाला विरोध असताना ही सर्वे करणारी गाडी हायवेवरनं फिरत होती. शेतकऱ्यांनी ती अडवून इथं ग्रामपंचायतीच्या समोर आणलेली आहे. तात्काळ कळताच जवळजवळ 100-200 शेतकरी इथं जमा झालेत आणि हे सांगतायत की जुन्या हायवेचा सर्वे आहे, पण त्या नावाखाली शक्तीपीठ महामार्गाचा सर्वे होत असल्याचा आम्हा सगळ्यांना संशय आहे. आणि ते प्रत्येक 10 मिनिटानंतर वेगवेगळे काहीतरी बोलतात. मगाशी वेगळं बोलले, आत्ता वेगळं बोलले. आम्ही यांच्या वरिष्ठांचे आत्ता बोललेलो आहे. त्यांची गाडी आम्ही चेक केली. त्यांच्या लॅपटॉपवरती जेवढा आता सर्वे केला होता तो जेवढा डाटा होता तो सगळा उडवलेला आहे आम्ही. आणि आता त्यांना आम्ही वॉर्निंग देतोय की जर ही गाडी पुन्हा इथं हायवेला जर दिसली तर याचं चाक सुद्धा शिल्लक राहणार नाही, एवढा आम्ही त्यांना इशारा देतो. आता कुठली दिसली नाही. सर्व शेतकरी